फक्त 15 मिनिटात बनवून खा हा पौष्टिक डोसा। शुगर, लठ्ठपणा, अशक्तपणा, वजन कमी करायचं असेल, रक्तदाब, बद्धकोष्ठता या बऱ्याच आजारांवर तुम्ही असा हा पौष्टिक डोसा सकाळच्या वेळी फक्त 15 मिनिटात बनवून खाऊ शकता। पाहू शकता किती मऊसूद असा झालेला आहे। शिवाय मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, इतका पौष्टिक हा डोसा आहे। खूपच कमी साहित्यात बनवलेला आहे, करायला खूप सोपा आहे। घाईगडबडीच्या वेळी तुम्ही असा पटकन मुलांना टिफिनमध्ये बनवून देऊ शकता, कारण हा डोसा आहे हा बराच वेळ नरम मऊसूद राहतो। चला तर कसा करायचा पाहूयात। याला दलिया, लापशी किंवा गव्हाची भरड म्हणतात। आता ही लापशी असते ही बऱ्याच प्रकारची असते, बाजरीची सुद्धा अशी भरड असते, त्याची सुद्धा ही लापशी असते। तर इथे मी गव्हाची लापशी घेतलेली आहे। हे बघा 1 वाटी वरून घेतलेली आहे। ही भरड केलेली असते, त्यामुळे यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे प्रत्येकांसाठी ही पौष्टिक सुद्धा आहे। लहान मुलांना सुद्धा आपण ही लापशी खायला देतच असतो। लहान मुलांच्या चांगल्या वाढीसाठी आणि मोठ्यांसाठी जर वजन कमी करायचं असेल, बद्धकोष्ठता असेल, तर यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे तुम्ही ही लापशी वेगवेगळ्या प्रकारे बनवून खाऊ शकता। तर आज आपण या लापशीपासून डोसा बनवणार आहोत। इथे मी 1 वाटी लापशी घेतली आहे, धुवून घ्यायची आहे। आता 2-3 वेळा पाणी घालून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे बराच वेळ पोट भरलेलं राहतं, जास्त काही चटरपटर खाल्लं जात नाही। त्यामुळे सकाळच्या वेळेस तुम्ही असा हा लापशीचा डोसा किंवा वेगवेगळ्या प्रकारे बनवून अशी ही लापशी खाऊ शकता, कारण यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते, ऊर्जा आपल्याला मिळते शरीराला। लापशी स्वच्छ मी चांगली हे बघा धुवून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। दही जास्त आंबट घ्यायचं नाही, असं बघायला गेलं तर मोठे 2 चमचे दही आहे। यानंतर सारख्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी जास्त घालायचं नाही, गरज लागेल तर आपण नंतर घालू शकतो। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मंडळी, तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आणि मलाही कळेल ही रेसिपी माझी कुठून पाहिली जाते। व्यवस्थित हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर झाकण ठेवूया आणि फक्त 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊया। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्ध्या तासासाठी भिजण्यासाठी ठेवू शकता। आता या डोस्याबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणी बनवतोय, साधी आणि सोपी चटणी बनवतो। 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, यामध्ये कोथिंबीर मूठभर, 1 हिरवी मिरची घातली आहे, 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा घातलेला आहे। यानंतर यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ आणि अगदी जराशी साखर घातलेली आहे। हे बघा अगदी जराशी घालायची आहे, बारीक साखर आहे ती घातली आहे। पाणी घालायचं आहे गरजेनुसार आणि त्यानंतर झाकण लावून मिक्सरला चटणी एकदम बारीक वाटून घ्यायची। शेंगदाण्याची चटणी ही खायला एकदम मस्त लागते। मी ही शेंगदाण्याची चटणी अशीच ठेवणार आहे खायला, फोडणी देणार नाही। जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही या चटणीला फोडणी देऊ शकता, पण अशी सुद्धा खायला छान लागते। 10 मिनिटं लापशी मी ही बाजूला ठेवलेली होती। याला लापशीचा रवा सुद्धा म्हणतात। हे बघा मस्त असा फुललेला आहे, तुम्ही जास्तीत जास्त अर्ध्या तास सुद्धा ठेवू शकता। यानंतर पाण्यासकटच ही लापशी मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे। आता यामध्ये अजून एक्स्ट्रा वर पाणी घालायचं नाही, कारण यामध्ये पाणीच आहे। जास्त पाणी घातलं तर पातळ बॅटर होईल। झाकण लावून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। यामध्येच मी मीठ सुद्धा घातलेलं होतं, पण व्हिडिओ स्किप झालाय, तर मी हे वाटतानाच यामध्ये मीठ घातलं होतं। आता हे बॅटर आहे हे काढून घ्यायचं, एका बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, असं आपल्याला बॅटर पाहिजे आणि वाटताना सुद्धा हे एकदम मऊसूद वाटायचं आहे। यासाठी लापशी थोडं भिजत घालायची आहे 15 ते 20 मिनिटासाठी। तुम्ही याचं टेक्स्चर पहा, रेघ ओढल्यानंतर पळीवर असं हे दिसायला पाहिजे बॅटर। आपलं हे बॅटर आता तयार झालं आहे। यामध्ये घालायचं आहे लहान चमचा खायचा सोडा किंवा इनो घालायचा आहे। अगदी जरासं पाणी घातलं आहे हे सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी। मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच। मुलांना देता आहे तर सोडा नाही घातला तरी सुद्धा चालेल। हे बघा आपलं हे बॅटर असं तयार झालं आहे। इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे, अगदी जरासं तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे, त्यानंतर टिश्यूने किंवा कापडाने पुसून घ्यायचं। यानंतर 1 ते 1.5 पळी यावर बॅटर घालायचं आहे। यानंतर एकदम हलक्या हाताने पसरवून घ्यायचं, याला जास्त पसरवायचं नाही, नाहीतर याला जाळ्या पडत नाहीत। हे बघा या प्रकारे मस्त अशा जाळ्या पडतात याला। जर तुम्हाला पातळ हा लापशीचा डोसा एकदम कुरकुरीत करायचा असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि त्यानुसार तुम्ही हे पातळ कुरकुरीत डोसे सुद्धा याचे बनवू शकतात। छान असं एका बाजूने शेकू द्यायचं आहे आणि वरून एकदम पूर्णपणे कोरडं झाल्यानंतर याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा
शेकवून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असा सुरेख रंग आलेला आहे। मी लहान लहान आकाराचे बनवते। आपण जे बॅटर बनवलं आहे ना त्या बॅटरमध्ये हे 4 लहान आकाराचे आपले हे लापशी डोसे बनवून तयार होतात। पलटून घेतलं आहे, एका बाजूने दुसऱ्या बाजूनी पण छान हे भाजलेलं आहे। हे बघा पटकन बनतात, काढून घ्यायचा आहे। दुसरा पण डोसा मी हे बघा बनवून घेतलेला आहे। हे डोसे बनवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी पटकन बनतात, लगेचच कोरडे होतात, झटपट बनतात आणि शिवाय हे मऊसूत सुद्धा होतात। तर याच पद्धतीने सगळे डोसे बनवून घ्यायचे। उरलेलं बॅटर सुद्धा असं घातलेलं आहे आपण ज्या बॅटरमध्ये 4 डोसे आपले मस्त असे बनवून तयार होतात। हा सुद्धा डोसा आपला तयार झालेला आहे, काढून घेऊया आणि बाकीचं सुद्धा बनवून घ्यायचं। असं जाळीवर काढायचं म्हणजे याची एक्स्ट्राची वाफ निघून जाते आणि डोस्यांना पाणी सुटत नाही, मस्त असे सॉफ्ट मऊसूद राहतात, ओलसर होत नाही। बॅटर घातल्यानंतर तव्यावर अजिबात जास्त पसरायचं नाही, हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे म्हणजे याला जाळी खूप सुरेख येते आणि छान असे मऊसूद सुद्धा होतात। हे बघा हा सुद्धा डोसा मस्त असा जाळीदार बनलेला आहे। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्हाला काही लवकर बनवण्यासाठी झटपट बनवता येईल असा ऑप्शन हवं असेल तर हे दलियाचे डोसे म्हणजेच लापशीचे डोसे बनवू शकता, कारण हे खूपच पौष्टिक आहे। घरातील सगळेच मंडळी आवडीने खातील, चवीला खूप छान होतात। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे हे एकदा नक्की डोसे बनवून बघा। हे बघा हा सुद्धा डोसा बनवून तयार झालेला आहे। मुलांना द्यायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही असे हे लहान लहान डोसे बनवू शकता। 4ही डोसे मी बनवून घेतलेले आहेत। हे बघा शेवटी जे बॅटर उरलं होतं त्यापासून मी असा हा थोडा मोठा डोसा बनवलेला आहे। पहा मस्त असे मऊसूद झालेले आहेत। फोल्ड करून पण दाखवते, पहा अगदी मऊ लुसलुशीत बनतात। मुलांना टिफिनमध्ये दिले तर दिवसभर हे असे मऊसूद राहतील, शिवाय मुलांना आवडणारे सुद्धा आहे। आपण जी चटणी बनवलेली आहे शेंगदाण्याची ती सुद्धा मुलांना आवडेल। असे पौष्टिक डोसे बरेच मी अपलोड केलेले आहेत, नाचणीचे, ज्वारीचे, तांदळाचे, घावणे असे बरेच डोश्यांची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, एकदा ती सुद्धा नक्की पहा, तुम्हाला आवडेलच। तर मंडळी या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जराही आवडली असेल तर मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये असे हे पौष्टिक डोसे बनवून नक्की द्या।